सो ही स्टोरी आहे आरे कॉलनीचीच. बाई मला तिथे दिसते आणि ती लिफ्ट घेत असते. हा आता केस असा पुढे घेतोय आणि आपला चेहरा लपवतोय त्या मिररमधूनच. मग नंतर खाली बघण्याचा प्रयत्न केला तर तो आता पाय पण लपवतोय. त्याचा पाय पण दिसत नाही. आता तुमच्या बायकोला सांगा मागे जो पदर आहे ना तिला ॲडजस्ट करायला. म्हणते माझी बायको. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही जी मी गोष्ट सांगणार आहे हे माझ्या मित्रांनी नयन पाटीलनी मला नरेट केली होती स्टोरी होती. सो ही स्टोरी आहे आरे कॉलनीचीच. ह्याच्यामध्ये एक आता कसं आहे की एक मुलगा आहे, त्याचं नाव आपण घेऊ शकतो अभिषेक. हा अभिषेक कसा आहे की पवईला राहतो. आता पवईच्या स्ट्रेचवरनं त्याला मीरा रोडला जायचं असतो, तर तो आरेच्या स्ट्रेचनी त्याला जावं लागतं. आता तिची आई त्याला बोलत असते की उशीर झाल्यावर जाऊ नकोस, या रोडवरनं जाऊ नकोस. तरी तो बोलतो की बघ मला आता लवकर पोचायचं आहे, थोडं काम आहे, लवकर काम करून लवकर घरी येणार तर बेटर आहे. तर तो आईचे जे सजेशन असतो त्याला दुर्लक्ष करतो आणि तो त्या दिशेने चालतो. आता तो बाईक चालवत असतो. आता बाईक चालवत असताना त्याला रिअलाईज होतं की आजूबाजूला कोणच नाही आहे, एकदम सुनसान पट्टा आहे. आणि तो रोड एकदम खाली येत असताना तो बाईक चालवतो आणि त्याला असं विचार करतो की कोणीतरी असायला पाहिजे होतं या रोडवर, कोणच नाही आहे. आणि सडनली तो आपल्या मिररवर बघतो की एक माणूस, म्हणजे एक हेडलाईटचं रिफ्लेक्शन त्याला दिसतो. मग त्याला असं बरं वाटतं की ओके आहे, कोणीतरी आहे. मग हा माणूस जो मागे जो बाईक चालवत होता हा त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो. आता पुढे जेव्हा त्या माणसाने त्याला ओव्हरटेक केला, अभिषेकने पाहिलं की जो तो माणूस आहे जो बाईक चालवत आहे त्याची मागे एक बाई बसली, एक म्हणजे त्याची बायको असणार. तिचा जो पदर होता ना तो टायरच्या इथे येत होता. तर ह्यानी विचार केला की मी ह्याला सांगतो. सो ह्यानी काय केली, बाईकला स्पीड केली अभिषेकने आणि ओव्हरटेक करत असताना सांगितलं की तुमच्या बायकोला सांगा मागे जो पदर आहे ना त्याला ॲडजस्ट करायला. हे बोलून तो पुढे निघाला. आता पुढे गेल्या क्षणी त्याची बाईक आहे ना जरा खराब झाली, म्हणजे स्टार्ट नव्हत होती, खराब झाली होती. तर तो बाईकमध्ये बघायला लागला काय प्रॉब्लेम आहे. तो बाईकचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तो जो माणूस ज्याला ओव्हरटेक केला होता तो माणूस आला आणि तो बोलला की काय झालं, तू काहीतरी बोलत होतास, मला काय कळालं नाही. तर अभिषेक बोलतो, अरे तुमची बायको कुठे? तुमची बायको होती, मला हेच म्हणायचं होतं की तिचा पदर आहे ना ते टायरच्या इथे अडकतो आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला सांगतो. म्हणते माझी बायको, मी तर एकटाच चालवतो आहे बाईक. आणि हे दोघांना रिअलाईज झालं की ओके हे काय साधारण गोष्ट नव्हती, मागे कोणीतरी होता. आणि हे दोघांना आता जाणवलं आहे. आता तो पण मदत करतो, जो माणूस होता तो पण अभिषेकची हेल्प करतो आणि बाईक चालवते आणि हे लोक त्या जागेवरनं निघून जातात. नेक्स्ट डे, आता काही दिवसानंतर अभिषेकला परत एक अर्जंट वर्क, एक काम येतो आणि त्याला लवकर पोचण्यासाठी परत त्याला त्या आरेचा स्ट्रेच घ्यायचा असतो. ह्यावेळीस तो विचार करतो की काही असो, आय नो रिस्क आहे, पण काम लवकर संपलं तर बेटरच आहे. तर तो मग परत बाईक चालवतो आणि बाईक चालवत असताना त्याला ह्यावेळीस पण पूर्ण रोड एकदम खाली, एकदम सुनसान वाटतं असं. तर तो बघत असतो की कोणी आहे का आजूबाजूला, पुढे पण नाही, मागे पण कोणी, एक बाईक पण नाही दिसत आहे. ह्यावेळीस त्याला समोर एक बाईक दिसते, त्याचा हेडलाईट म्हणजे बॅकलाईट चालू आहे असं दिसून येतं. तर तो काय करतो, बाईकला फास्ट करतो आणि त्याला ओव्हरटेक करतो. आता त्याला ओव्हरटेक करत असताना अभिषेक त्याला बघतो की तो एकटा चालवतोय बाईक आणि पुढे जाऊन तो स्लो करतो कारण खड्डा आला होता. आता ज्याला त्याने ओव्हरटेक केलं अभिषेकने, तो मागचा माणूस त्याला ओव्हरटेक करतो आता आणि बोलतोय की तुमच्या बायकोला सांगा तो पदर नीट करायला. बापरे. आणि जेव्हा त्याने ते ऐकलं तेव्हा तो एकदम शॉक्ड होता आणि त्याला कळालं की हे काय साधारण गोष्ट घडत नाही आहे. त्यांनी लगेच असा बाईकचा रेस दिला आणि तो निघून गेला आणि येताना तो वेगळ्या रूटने आला. पण त्यानंतरपासून तेव्हा त्यांनी ते स्ट्रेच यूज नाही केलं. आणि सौरभ, तुझ्याबरोबर पण एक पर्सनल इन्सिडेंट घडला होता आणि तेही आपल्या वन ऑफ द मेन आपण बोलू शकतो हॉरर पॉईंट जे मुंबईमध्ये आहे, आरे कॉलनी. म्हणजे ह्याच्यावर आपण बऱ्याचदा बोललो आहे आणि ह्या तुम्ही बराच कॉन्टेंट मिल्क केला आहे. इव्हन आपण बोलू शकतो की कारण दुसरं म्हणजे हे पण आहे, बऱ्याच लोकांना तिथे अनुभवही आले आहेत. तर ती खूप विचित्र जागा आहे, खूप शांत जागा आहे, खूप अंधार आहे त्या जागेत, खूप गोष्टी लपल्या गेल्यात, बऱ्याच गोष्टी ते झाल्यात. तुझ्याबरोबर तिथे काय घडलं होतं? माझ्यासोबत पण एक असंच एक इन्सिडेंट घडला होता.
झालं काय की मी बरेच परीक्षा देतो. परीक्षा म्हणजे जसं बँकिंग झाला, फायनान्स झाला, SSC झालं. तर आपण कसं माझं ते 5:30चा शिफ्ट होता आणि तो 2 तासाचा शिफ्ट होता. 7:30 म्हणजे एक्झाम संपली 7:30 वाजता. निघता निघता 8:30. तर झालं काय मला त्या आरे कॉलनीचा स्ट्रेच क्लिअर करायचा होता. तर मी बाईक चालू केली पवईवरनं आणि मी त्या आरेच्या जंगलमधून बाईक चालवत होतो. 8:30 म्हटलं तरी तिथे बऱ्याच गाडी असतात. असं काही सुमसान वगैरे होत नाही, नॉर्मल असतात गाड्या. तर झालं काय मी बाईक चालवत असताना मला एक माणूस दिसतो तिथे उभा होता आणि तो डेस्पिरेटली हेल्प मागत होता. असं पण नाही की तो असाच उभा आहे, हेल्प कर. डेस्पिरेट होता की जरा मला ते गोरेगावचा जो हायवे तिथपर्यंत मला सोड. मी म्हटलं आता हा एवढा डेस्पिरेट आहे तर मी ह्याला हायवेपर्यंत सोडतो, काही प्रॉब्लेम पण नाही आणि बऱ्याच गाड्या आहेत आणि मला असं वाटत नाही एवढा सुनसान जागा आहे. तर मी त्याला बोलतो की मी गाडी थांबवली आणि त्याला विचारला कुठे जायचं तुला. बोललो मला गोरेगावच्या स्ट्रेचपर्यंत मला सोड, गोरेगावच्या हायवेपर्यंत सोड. मी म्हटलं ठीक आहे. आता बाईक चालवत असताना हा मला एक स्टोरी सांगायला लागला. हा जो माणूस आहे माझ्या मागे, आधी तर नॉर्मल हाय हॅलो कसं आहेस कुठून आला आहेस हे सगळं बोलून झाल्यानंतर तो सडनली एक स्टोरी नरेट करायला लागतो की अरे सौरव तुला माहिती आहे मी आहे ना एकदा असंच या वाटेने जात होतो आणि मी रिक्षामध्ये होतो आणि रिक्षामध्ये होत असताना मी ह्याच जागेवर जिथून तू मला पिकअप केलंस रिक्षामध्ये असताना एक बाई मला तिथे दिसते आणि ती लिफ्ट घेत असते. तर मी रिक्षावाल्याला बोलतो की त्या बाईच्या जवळ थांबव. आता तो जो रिक्षावाला असतो तो बोलतो की नाही साहब इधर मत रुकाओ, ये जगह खतरे से खाली नहीं है. तो तरी बोलतो की कुछ नहीं आप रुका दो यहाँ पे. तर त्यांनी थांबवली रिक्षा तिथे. आता जो ऑटो चालक होता तो पण आता मागे वळून पाहतोय की ती बाई हळूहळू त्या ऑटोच्या जवळ येते. तर ती बाई होती ती अशी खाली वळाली आणि विचारलं की तुम्ही मला पुढेपर्यंत सोडणार का. तो माणूसने विचारला की तू इतक्या रात्री इथे काय करतेस. तर त्या बाईने सांगितलं की माझं इथे सर्वेचं काम आहे, जे बरेच फॉसिल्स असतात, झाडं असतात, त्याचे आम्ही सर्वे वगैरे करतो आणि म्हणून मी माझ्या टीमकडनं जरा लांब झाली आहे. मला फक्त ते हायवेपर्यंत पोहोचवशील तर मी माझ्या टीम्सना भेटून घेईन. तर हा बोलतो की ठीक आहे चालेल तू ये बस ऑटोमध्ये. आता ऑटोमध्ये बसलेला असताना तो ऑटो चालवत असतो. ऑटो चालवत असताना आता हा माणूस प्रयत्न करतो तिच्यासोबत बोलायचा, पण ती बाई काहीच बोलत नाही. पूर्ण जर्नी ती शांत असते आणि सडनली ती जी बाई असते ती ऑटोवाल्याला बोलते की इथेच थांबव, पुढे नको जाऊ, इथेच थांबव. मग तो ऑटोवाला पण तो माणसाला बघतोय की थांबव इथे. तो बोलला हां थांबव. ती बाई खाली उतरते. आता हा जो माणूस जो मागे बसलेला तो आता आजूबाजूला बघतोय काय काय. तर तिथे त्याला सापडला की तिथे एक झाड होता, मोठा झाड होता. तिथे एक ते म्हणतात एक गार्डन होता जिथे प्रवास म्हणजे ते म्हणतात ना एंट्रन्स अलाउड नव्हता आणि खाली रोड जात होता तिथे त्या दिशेने. म्हणजे आम्हाला जर सरळ जायचं तर लेफ्टला एक रोड जात होता. तर त्या माणसाने बघून घेतलं की तो कुठे उतरते. आता ती बाई जात असताना तिने काय बोललं की एक काम करणार का तुम्ही एक नंबर देतो आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. ते माझे म्हणजे आईचा नंबर आहे, तिला सांगा की आज मला यायला उशीर होणार. तो माणूस बोलतो की ठीक आहे मी कॉल करतो, कारण ती बोलली की इथे रेंज पण नाही आहे आणि मला कॉल पण करता येणार नाही. तर तो माणूस मग नंतर घरी जातो. घरी पोहोचल्यानंतर तो फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो आणि त्या नंबरवर कॉल करतो. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर एक बाईचा आवाज येतो की कोण. तर हा बोलतो की मी ॲक्च्युली असा अमुक व्यक्ती आहे आणि मला ॲक्च्युली तुमची मुलगी भेटली होती आरे कॉलनीमध्ये आणि तिने मला सांगितलं की तुम्हाला एक मेसेज द्यायला की तिला आज यायला उशीर होणार. ती बोलते कोणती मुलगी. तर हा जो माणूस होता त्यांनी नाव घेतलं त्या मुलीचं. ती बोलते की माझी ती मुलगी कधीच वारली, ती तर नाही आहे. ते ऐकतात क्षणी तो घाबरून जातो आणि बॅक टू करंट टॉपिक. मी बाईक चालवतो आणि तो माणूस मला बोलतो इथेच थांबव. तो मी त्याला विचारलं तुला तर गोरेगावला जायचं होतं ना. तो बोलतो नाही मला इथेच उतरायचं. आता कसं आहे की तो खाली उतरला आणि लगेच मला माझ्या आईचा कॉल येतो की कुठेस तू, अजून आला नाहीस. मी म्हटलं मी ऑन दी वेच आहे, येतो आहे. आणि फोन ठेवलाच क्षणी तो माणूस गायब होतो. मी लेफ्टला बघतो तर एक झाड दिसतो मला, त्याच्या बाजूला मला एक गार्डन दिसतो ज्यामध्ये एंट्रन्स अलाउड नाही, आणि एक रोड दिसतो मला जो सरळ जातो आहे.
आणि ते सगळं बघितल्यानंतर माझ्या डोक्यात येतं माय गॉड, मला माहिती नाही पुढे काय होणार होतं. मला माझ्या आईचा कॉल आला आणि त्यानंतर तो माणूस गायब झालेला आणि मला कोणच दिसत नाही तिथे. आता बाईक चालू केली आणि मग मी घरी निघालो. पण ही अशी इन्सिडेंट माझ्यासोबत घडली होती. आता ही किती खरी आहे, किती म्हणजे ते म्हणतात ना की एक्झॅक्टली, आता ह्याच्या पुढे तर मला जायचं नाही, पण खूप विचित्र आणि खूप डिस्टर्बिंग इन्सिडेंट होती. माहिती नाही ते खरं खरं होतं की तो माणूस तुला घाबरत होता. मला खरंच माहिती आहे, म्हणजे असं पण वाटलं नाही की तो इन रिअल आहे. मला तो एकदम रिअलिस्टिक वाटला. ह्याच्यामध्ये असं काही कोणी मला घाबरवलं पण नाही, पण ती एक मिस्ट्री होती की तो माणूस तिथेच उतरला जिथे त्यांनी त्या बाईला लिफ्ट दिली होती की सोडला होता. ज्या गोष्टीत म्हणजे जो ठिकाण तू त्यांनी सांगितलं, त्या गोष्टीत होतात तेच ठिकाण तुला दिसलं समोर. हा, ते खूप विचित्र आहे, म्हणजे जर बघायला गेलो तर अं, खूप वेगळं आहे. पण तेच आहे ना की आपल्याबरोबर जेव्हा काहीही होतं ना, आपली आई किंवा आपल्या घरात जोही देवाला खूप जास्त मानणारा असतो ना, त्यांना ते जाणवतं. ते बघ तू अ, तसं त्यानं सेम असंच काहीतरी माझ्या एका मित्राबरोबर घडलं होतं. आणि तुला माहिती आहे की आता अ, आजच्या काळात लोक बंबल, टिंडर हे सगळं खूप वापरतात डेट्सवर जाण्यासाठी किंवा गर्लफ्रेंड किंवा म्हणजे ते एक पार्टनर शोधण्यासाठी, बरोबर, किंवा मित्र बनवण्यासाठी. तर एक माझा मित्र होता, त्याला असंच एक मला वाटतं बंबलवर काहीतरी मॅच आलं एका मुलीचं आणि त्यांचं वगैरे भेटण्याचं वगैरे ठरलं. तिन्ही माझ्या मित्राला एका ठिकाणी बोलवलं, बँड्राला एक कॅफे होता तिथे बोलवलं. त्या कॅफेमध्ये ते लोकांनी खाल्लं वगैरे आणि बोललं वगैरे झालं, थोडंफार एक दुसऱ्याला जाणून घेतलं. त्या मुलीमध्ये ना काहीतरी असं विचित्र होतं, म्हणजे विचित्र ॲज इन मी कसं बोलू तुला की कंटिन्यू असं ना ती खूप वेगळंच वागत होती. म्हणजे एकीकडेच बघत राहणार, खूप ॲबसेंट माइंडेड राहणार आणि खूप विचित्र प्रश्न विचारणार की म्हणजे समोर समुद्र दिसतोय तर या समुद्रात मी उडी मारली तर काय होणार, म्हणजे अशा प्रकारचे खूप वेगळे प्रश्न. तर ह्याला थोडं वियर्ड वाटलं. ह्याने पटकन आपलं खाल्लं वगैरे आणि तो बोलला की अरे मी जातो, मला लेट होत आहे, माझा मित्र, मला जायचं आहे, बाहेर जायचं आहे. तर तेव्हा ती मुलगी बोलली तर तू आताच आला आहेस, लगेच जातो आहेस, मला वाटतं आपण थांबू, म्हणजे रात्री वगैरे जाशील. तो बोलला नाही मला जायचं आहे. तर चल ना आपण फिरायला जाऊ, जर आपण एक वॉक घेऊ इथून. तेव्हा तो बोला की नाही मला लेट. तर तिने थोडं त्याला फोर्स केलं की चल ना माझ्याबरोबर, तू आता आलायस. तर त्याचं पण असं होतं ठीक आहे चल जाऊ दे. तसं पण त्याला कुठे जायचं नव्हतं. ह्या मुलीची वाईबच थोडी त्याला खराब वाटत होती, तिचं वागणं विचित्र वाटत होतं. पण आता ठीक होती, तेवढं फोर्स करते. तो बोलला ठीक आहे अर्धा तास थांबतो. तर ती आहे ना त्याला 3 ठिकाणी घेऊन गेली आणि ते एक बँडस्टँड त्या जागेवर होतं आणि मग त्या लोक अजून एक ठिकाणी गेले बँड्राच्या आणि मग ते लोक मरीन लाईन्सला तिथे गेले, मरीन ड्राईव्सला तिथे. पण ते तिन्ही ठिकाण जे होते ना ते कुठे ना कुठे हॉन्टेड होते. म्हणजे खूप त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्यात. आता तो तिथे राहत असल्या कारणाने त्याला माहिती होतं. आणि इवन जो मरीन ड्राईव्हचा जो एरिया होता ना तो पण खूप विचित्र होता. म्हणजे त्याला खूप नेगेटिव्ह एनर्जी वाटत होती. आणि तो शेवटला ते लोक तिथे जाऊन बसलेले मरीन ड्राईव्सला बरेच लोक होते पण तरी त्याला एक आतून भीती वाटते ना की काहीतरी गडबड काहीतरी आहे, होत आहे. काहीतरी होतंय. आणि तो तिथून कसं तरी निघायला बघत होता, पण गट फिलिंग सांगते हां, ते. गट फिलिंग, इंट्युशन सांगत होतं की म्हणजे काहीतरी खूप चुकतंय असं वाटत होतं. त्याला तिथून निघायचं होतं पण तो निघता येत नव्हतं त्याला. म्हणजे माहिती नाही तो तिच्या इवन ते बोलतात ना तो त्याला काय माहिती त्यांनी वशमध्ये केलं होतं काय, पण त्याला खूप विचित्र वाटत होतं. तो तिथं बसलेला बोलतोय आणि कसं तरी वाटतं त्याला. आणि त्याच मुवमेंटला त्याच्या गुरूंचा कॉल आला त्याला. तो साईडला गेला, त्याला कॉल करा, कारण ते जनरली असे कॉल कधी करत नाही. कॉल उचलला, तो बोलतो रे तू कुठे आहेस? मी तर रे बाहेर आलोय. तो बोलतो जिथे पण आहेस तू लवकरात लवकर तिथून निघ कारण तिथे काहीतरी खूप नेगेटिव्ह एनर्जी आहे. तू निघ, तू खूप प्रॉब्लेममध्ये आहे. तर तो बोलला पण सॉरी, तर तो बोलला रे पण मी इथे थोडं बाहेर आहे, कुठे मी प्रॉब्लेममध्ये नाही, मी आपल्या सिटीमध्येच आहे. तो बोलतो निघ तू तू जिथे पण आहेस, तू संकटात आहेस, तू निघ तिथं. तर तो कॉल ठेवतो आणि त्या मुलीला बाय बोलायला जातो की मला जायचं आहे, इमर्जन्सी आहे. तर तो बघतो ना तर ती मुलगी आहे ना काहीतरी हातांनी काहीतरी वेगळंच हे करत असते. म्हणजे असे टाळ्या वगैरे वाजवतो ना आपण
की म्हणजे एक रिच्युअल फॉलो करत असते, असं काय बोलतात, असं असं काहीतरी असतं ना. आणि ते सेम रिच्युअल त्यांनी त्याच्या गुरूंना करतेवेळी बघितलेलं, जेव्हा नेगेटिव्ह एनर्जीज घालवायचे असतात किंवा अट्रॅक्ट करायचे असतात ते ती करत होती. त्या क्षणाला त्यांनी कॅब बुक केली, तो घरी गेला आणि मग त्यांनी ते मिठाच्या पाण्यात वगैरे अंघोळ करतात ना, थोडं क्लेन्स केलं स्वतःला. पण तो एनर्जी खूप विचित्र होती, त्या मुलीची एनर्जी खूप विचित्र होती आणि गोष्टी पण ती खूप वेगळ्या करत होती. आणि बऱ्याचदा तू बघितलं असेल की काही काही लोक म्हणजे असे ज्या लोक असतात ना, हे ब्लॅक मॅजिक करणारे किंवा तंत्रसाधना वगैरे, हे अशाच कोणत्या तरी शिकाराला शोधत असतात. आणि त्यांचे शिकार कोण कोण लहानपणाचा मित्र तर येणार नाही त्यांच्याबरोबर. कोण येईल ते म्हणजे असे टेंडर बंबलवरचे लोक, ज्यांना मे बी काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन असतात किंवा ते लोक लगेच अट्रॅक्ट होतात ना, लगेच मुलींना भेटायला वगैरे येणं, तर मग त्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणं, तसं काहीतरी होतं. पण खूप विचित्र, जेव्हा तो बोलत होता तो खूप घाबरलेला. आणि मग आम्ही बोललो अजून जा तू डेटवर, अजून जा, अजून बंबलवर मेसेजेस कर, अजून हे कर. पण त्यानंतर त्यांनी ते अनइन्स्टॉल पण केलं आणि मग कारण आपण अतिशय एका स्ट्रेंजरला भेटतोय ना, आपल्याला त्याचा काय बॅकग्राऊंड माहिती नाही, काही नाही. तर एक सरप्राईज एलिमेंट तर तेव्हा पण असतो की आता आयदर हा माणूस चांगला असू शकतो किंवा जसं तू बोललास तुझ्या स्टोरीमध्ये की एकदम चुकीच्या साईडला पण आपण जाऊ तू शकतो. जसं दाखवेल तसं आहे. तुम्ही त्याचे फक्त फोटोज बघताय. तुम्ही जास्तीत जास्त इंस्टाग्राम बघू शकता, पण त्याच्यानी तो माणूस कसा आहे, त्याच्या मागे ती बाई कशी आहे, ती काय करते ती मुलगी, ह्या गोष्टी ती थांबवून थांबवून ती काय तुझ्या मनात सीड करते आपल्याला नाही माहिती. ती वेगवेगळ्या ह्याच्यात काय बोलते माहिती नाही. ती तिथे त्या ठिकाणी तुला का घेऊन गेली आहे तुला माहिती नाही. ते खूप वेगळं होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.